आलास मुंबईला आणि ऑनेस्टली मुंबईची वाईब फक्त तिच्या क्राऊड किंवा मरीन ड्राईव्हमध्ये नाही तर इथल्या जुन्या बिल्डिंग्समध्ये आहे. कधी विचार केला आहे की इथल्या बिल्डिंग्स मुंबईमध्ये कशा बांधल्यात? जेव्हा ब्रिटिशर्स भारतावर आले तेव्हा इथे कॉलोनियल आर्किटेक्चर हे एस्टॅब्लिश झालं. इथलं आर्किटेक्चर मोस्टली इन्फ्लुएन्सेस निओ क्लासिक, विक्टोरियन, गॉथिक, रेनेसन्स, आर्ट डेको हे सगळे स्टाईल्स जेव्हा त्यांनी मिक्स केले इथल्या आर्किटेक्चरमध्ये ह्या बिल्डिंग्स त्यांनी बनवल्या होत्या. आता माझ्या मागे एक बिल्डिंग आहे विच इज इन रेड कलर. प्लास्टर्ड नाही आहे, काही नाही आहे. इट्स ओपन आणि विच गिव्स इट्स अ टेक्स्चर, वॉर्मथ आणि इट डिस्प्लेज, इट ॲड्स अ कॅरेक्टर टू दिस बिल्डिंग. ही बिल्डिंग जी निओ क्लासिक आर्किटेक्चर विथ विक्टोरियन इन्फ्लुएन्स आहे. तुम्ही बघाल तर इथे डेकोरेटिव्ह कॅपिटल्स आहेत, फ्लोरल मॉटिव्स आहेत, कॉर्निसेस आणि मोल्डिंग्स विथ लेयर्ड फसाड डेप्थ. आता माझ्या मागे एक इन्स्टिट्यूट आहे विच इज इन्स्पायर्ड बाय गॉथिक व्हेनेटियन आर्किटेक्चर स्टाईल. तुम्ही आर्चेस बघाल तर युरोपियन गॉथिक आर्किटेक्चर आहे. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये जे स्ट्राइप्स आहेत ग्रे व्हाईट स्ट्राइप्स आर द गॉथिक आर्किटेक्चरल स्टाईल्स. ऑल्सो विच इन्क्लूड्स इस्लामिक अँड इंडियन एलिमेंट्स ॲज वेल इन दिस. ब्रिटिशर्सनी हे जेव्हा सुरुवातीला बिल्डिंग सर्व बांधलेले तेव्हाच्या काळात ते ट्रेडिंगसाठी वापरायचे. हायकोर्ट्स होते, बँक्स होते. प्रत्येक बिल्डिंगचं आर्किटेक्चर त्याच्या यूज फंक्शनॅलिटीनुसार होतं. ते विंडो हाईट्स, सीलिंग हाईट्स, त्यांनी हे आर्किटेक्चर असे डिझाईन केलेले अकॉर्डिंग टू द नीड की एअर कंडिशनर एक्झिस्ट करायच्या आधीसुद्धा त्यांनी हे सगळं डिझाईन केलेलं विच विल हेल्प एअर कंडिशन द रूम. माझ्यासमोर हायकोर्ट आहे ज्याचं डिझाईन न्यू गॉथिक आर्किटेक्चरनुसार आहे विच हॅज स्टोन मेसनरी, पॉइंटेड आर्चेस आणि गॉथिक स्टाईल ही अशी स्टाईल आहे विच इन्फ्लुएन्सेस पॉवर. आणि ही जागासुद्धा हेच इंडिकेट करते की इट होल्ड सो मच ऑफ पॉवर विदिन इटसेल्फ. हुतात्मा चौकात आधी याचं नाव होतं फ्लोरा फाउंटेन. जे इथे तुम्ही बघू शकता. हे हुतात्मा नाव का पडलं? कारण जेव्हा मराठी भाषा बोलणाऱ्या लोकांचं जेव्हा प्रोटेस्ट चालू होता तेव्हा ते मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र आंदोलनातील हुतात्मे ते शहीद झाले होते. जेव्हा लोकांनी सेपरेट राज्य मागितलं की आम्हाला मराठी बोलणाऱ्या स्वातंत्र्य राज्य हवं आहे तेव्हा झालेल्या त्या टेस्टमुळे इथे ज्या लोकांनी प्रोटेस्ट केलेलं त्यांचे शहीदांची सगळ्यांची नावं इथे आहेत. इथे जेव्हा ते प्रोटेस्ट करत होते तेव्हा जेव्हा गोळीबार केला पोलीस 107 लोक शहीद झाले आणि त्या सगळ्यांची नावं इथे लिहिलेली आहेत. आणि शेवटी महाराष्ट्राला आपली भाषेचे त्यांच्याच बलिदानामुळे आज आपण 1 मे म्हणून महाराष्ट्र दिन असा साजरा करतो. आणि त्याच्याच समोर आहे फ्लोरा फाउंटेन जे पूर्णपणे स्टोननी बनलेलं आहे. पूर्ण त्याचं कार्विंग स्टोननी झालेलं आहे. हा फाउंटेन एक पोर्टलँड स्टोनपासून बनवला आहे. एक प्रकारचा लाईमस्टोन आहे जो इंग्लंडपासून इम्पोर्ट झाला होता. हे एक रेड परफोरेटेड जाली पॅनल्स आहेत जे विच आर इन्स्पायर्ड बाय इंडो इस्लामिक अँड मुघल आर्किटेक्चर विच अलाव्ज एअर फ्लो, लाईट आणि शॅडो पॅटर्न्स क्रिएट करतं. हे बांधलेलं तेव्हा कारण पब्लिक फॅसिलिटीज स्ट्रक्चर्स त्यांना अवेलेबल केलेले आहे ज्याने पाणी पिऊ शकतो, आराम मिळू शकतो, तिथे शांत बसायला तुम्हाला जागा आहे. तर हे स्ट्रक्चर्स दाखवायचं कारण असं की हे जे बेसिक फॅसिलिटीज ज्या तेव्हाच्या काळात त्यांनी बनवलेले आहे ह्या आधी फॅसिलिटीज त्यांनी प्रोव्हाइड केलेल्या पब्लिकसाठी की जेणेकरून लोकांना पाणी प्यायला मिळेल, पशु पक्षी यांना खाद्य मिळेल, हे सगळ्यासाठी हे स्ट्रक्चर्स बांधायचे त्यांनी. हे एक झालं. अजून असे बरेच ठिकाणी तुम्हाला असे स्ट्रक्चर्स बघायला मिळतील जे आपण बऱ्याचदा न बघितल्यासारखे करतो. आपल्याला अंदाजही नसतो हे कशासाठी बांधलेले असतात. मला असं म्हणायचं आहे की जेव्हा आधी हे फॅसिलिटीज बेसिक ह्युमन फॅसिलिटीज जसं की पाणी जे मोफत मिळत होतं ते आज आपण पैसे देऊ लिटरली आजकाल 10-20 रुपयाला पाण्याच्या बॉटल येतं विच इज नॉट करेक्ट अकॉर्डिंग टू मी. मला असं वाटते की आपण बेसिक ह्युमन फॅसिलिटीजना का पैसे भरतो आहे? उद्या जाऊन तर श्वास घ्यायला पण पैसे लागू शकतात. सो जर अशा फॅसिलिटीज जर आत्ताही असतील तर विच इज अ ग्रेट restoration which should be implemented. That's what I think.
मी आली आता क्रॉफर्ड मार्केटमध्ये. त्या बिल्डिंगच्या आत हे ड्रिंकिंग वॉटर फाउंटेन आहे, जे विक्टोरियन गॉथिक रिवायवल स्टाईलमध्ये आहे. त्याला पॉइंटेड आर्चेस आहेत, स्लेंडर कॉलम, फ्लोरल कार्विंग्स. आज आपण पाण्याचा नळ प्युअरली युटिलिटियन म्हणून पाहतो, पण कॉलोनियल बॉम्बेमध्ये पब्लिक फाउंटेन्स हे सिविक प्राईडचं सिम्बॉल होतं. म्हणजेच युटिलिटीला डिग्निटी दिली जात होती. त्याच बिल्डिंगच्या बाहेर हे लो रिलीफ वर्क बघायला मिळेल. यामध्ये तुम्ही बघाल तर इंडियन ॲग्रिकल्चर आणि इरिगेशन म्हणजेच शेती आणि पाण्याचा व्यवस्थाची कथा दाखवली आहे. मुंबई मार्केटमध्ये येणारा व्यापार आणि संपन्नता ही ग्रामीण भारतातील शेती, मेहनत आणि पाण्यावर आधारित आहे. त्या काळी क्रॉफर्ड मार्केट हे शहराचे मोठे फ्रूट व्हेजिटेबल मार्केट होतं. त्यामुळे मार्केटमध्ये वस्तू कुठून येतात ही व्हिज्युअल स्टोरी दाखवली आहे. मी आली आता मरीन ड्राईव्हला. तर इथे याच्या समोरचे बिल्डिंग्स आहेत सगळं आर्ट डेको आर्किटेक्चर स्टाईलमध्ये आहेत आणि हे मुंबईत वर्ल्डमध्ये 2nd नंबरमध्ये सगळ्यात मोठं आर्ट डेको कलेक्शन आहे. हे डिपेक्ट करतं मॉडर्निटी, स्पीड, लक्झरी, टेक्नॉलॉजी, ग्लॅमर. त्यामुळे रेसिडेन्शियल अपार्टमेंट, सिनेमाज, ऑफिसेस हे मॉडर्न इंटरनॅशनल स्टाईलमध्ये गेले. कर्व्ड बाल्कनीज, जॉमेट्रिक ऑर्नामेंट, झिगझॅग पॅटर्न्स, क्लीन लाईन्स, लिनियर मोटिव्ह. तिथेच एक हॉटेल आहे ज्याचं नाव द अम्बॅसेडर आहे. त्याच्यावर एक रेस्टॉरंट आहे, त्याचं नाव आहे द पर्ल ऑफ द ओरिएंट, जे आता बंद आहे अनफॉर्च्युनेटली. बट हे रेस्टॉरंट 360 डिग्री रोटेट करतं अँड गिव्स एंटायर व्ह्यू ऑफ मुंबई विच इज सो अमेझिंग. आर्ट डेको हा त्या काळातला फ्युचर आर्किटेक्चर होतं. थँक्यू फॉर वॉचिंग. प्लीज डू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. मी आता बसले हुतात्मा चौकात आणि इथे सर्वात पहिले काय बोलू